पाठ पहिला, नैसर्गिक संसाधने हवा आणि जमीन. हवा, पाणी आणि जमीन हे नैसर्गिक संसाधने आहेत. वातावरणामध्ये जर का बघितलंय तर आपण वातावरण, जलावरण आणि शिलावरण ही पृथ्वीचे आवरणे पाहायला मिळतात. सोबतच्या आकृतीचे जर का निरीक्षण केले तर काही प्रश्नाची उत्तरे देता येईल आपल्याला. पक्षी कोठे आहेत तर पक्षी आकाशामध्ये उडताना पाहायला मिळतात. गायी कोठे चरत आहे तर गायी जेथे गवत सापडेल अशा ठिकाणामध्ये नदीच्या किनाऱ्याभोवती ते चरत आहेत. रस्ता आणि झाडे कोठे आहेत तर रस्ता आणि झाडे हे आपल्याला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे कुठे दिसतात तर ते डोंगराच्या कड्याच्या ठिकाणी पाहायला मिळतात. नदी कुठून वाहते तर नदी डोंगरामधून वाहते. विमान कोठे आहे, विमान आकाशामध्ये आहे. तर मासे कुठे आहेत तर मासे नदीच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात. होडी कशावर तरंगत आहे, होडी ही पाण्यावर तरंगत असताना पाहायला मिळते. नैसर्गिक संसाधनामध्ये यावरून आपल्या असं लक्षात आलं की आकृतीत काही घटक आकाशामध्ये म्हणजेच हवेमध्ये उडतात, काही घटक पाण्यामध्ये आहेत, काही घटक जमिनीवर आहे. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी ज्या असतात तर अशा प्रकारे जमीन, पाणी यांच्या संबंधित आहे. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे म्हटले जातात. एक एक टप्प्याटप्प्याने जलावरण, शिलावरण आणि वातावरण एक एक टप्प्याने असतात. विविध सजीवांच्या वावर व संचार या तिन्ही आवरणामध्ये असतो. हे सजीव आणि त्यांनी व्यापलेले शिलावरण, जलावरण आणि वातावरण या भागास जीवावरण असे म्हणतात. जेथे जीव पाहायला मिळतात, जेथे जीवसृष्टी असते त्या जीवावरण म्हणजे शिलावरणामध्ये, जलावरणामध्ये आणि वातावरणामध्ये तिन्ही थरामध्ये आपल्याला जीव पाहायला मिळतात. म्हणून याला वातावरण असं म्हटलं जातं. पृथ्वीची आवरणे निसर्गतः निर्माण झालेले आहेत हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा हवेचा जो थर आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी, जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती 1.2 मध्ये पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल. स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकाकडे आपल्याला संसाधने म्हणून आपण पाहत असतो. या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा करत असतो. आपण या तिन्ही जलावरण, वातावरण आणि शिलावरण, जलावरण, वातावरण या तिन्ही घटकाचा आपल्याला याच्यातून अभ्यास देखील करायचा आहे. जमिनीचे आकृतीमध्ये जमिनीवर पाणी किती टक्के आहे तर जवळपास 71% हा पाण्याचा भागलेला व्याप असल्यामुळे आपल्याला जमीन निळ्या रंगाची दिसते आणि जमिनीवर 21% हा जमिनीचाच भाग पाहायला मिळतोय. हवा तर वातावरणाचे सुद्धा 5 थर असतात. 5 थरामध्ये कोणकोणते थर असतात तर पहिला थर हा हवेचा असतो. पृथ्वीभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड व 6 निष्क्रिय वायू पाहायला मिळतात. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुलीकण आणि या सर्वांना मिळून एक तपांबर हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात. स्थितांबरामध्ये सुमारे 19% असते तर दलांबर व आयनांबरामध्ये वायूचे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर हे त्या पलीकडचे वायू आपल्याला आढळत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण व वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजेच हवा पाहायला मिळते. हवेबरोबर धुलीचे कण, पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प यांचा देखील समावेश होत असतो. हवेतील वायूचे प्रमाण पृष्ठभागाजवळ जास्त, जसे जसे पृष्ठभागापासून वर जावे तसे तसे हवेचे प्रमाण आपल्याला कमी होत असताना पाहायला मिळते. हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे आहेत. म्हणजेच हवेतील विविध घटकांचे प्रमाण कसे असेल तर आपण जर का आपल्या पृथ्वीचा अभ्यास केला असता नायट्रोजनचे प्रमाण 78%, 21% हा ऑक्सिजन पाहायला मिळतो. तर आर्गॉन 0.9%, इतर वायू आणि घटक 0.07% इतके पाहायला मिळतात. तर कार्बन डायऑक्साईड हा फक्त 0.03% एवढाच आपल्या पृथ्वीवर पाहायला मिळतात. हवेतील वायूंचे काही उपयोग देखील आहेत. नायट्रोजनचा सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी मदत होत असते. तर अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी आपल्याला नायट्रोजन वायूचा उपयोग होतो. ऑक्सिजन सर्वांना माहीत आहे की ऑक्सिजन हा आपल्याला श्वसन करण्यासाठी, ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी
मदत करतो। जीवसृष्टीतील श्वसन करणाऱ्या प्राण्यांना ऑक्सिजनची गरज असते। कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात। अग्निशामक नळकंड्या यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड वापरले जातं। तर ऑर्गॉन विजेच्या बल्बामध्ये हा ऑर्गॉन वायू भरलेला असतो। तर हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विमानासारख्या इंजिनवर चालणाऱ्या विमानामध्ये सुद्धा वापरता येतो। तर निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्याच्या दिव्यामध्ये वापर देखील याचा केला जातो। तर क्रिप्टॉन हा फ्लोरोसेंट पाईपमध्ये सुद्धा उपयोग केला जातो। झेनॉन हा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोगात आणला जाणार आहे। तर हवेतील विविध वायू व इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर आपण टिकून राहत आहोत। या जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची एक गाळणी आहे। धुके ढग हिम पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळेच आपणास शक्य झालेली आहे। सोबतच्या चित्राचे जर का निरीक्षण केले आहे तर हवेचे प्रदूषण कसे होत असतात, तर कारखान्यामुळं काही जे काही खाणकाम असन त्याच्यातून उडणाऱ्या धुळीमुळं, तर काही ठिकाणी काही कचरा जाळल्याच्या नंतर किंवा वेस्टेज जाळल्याच्या नंतर म्हणजे याच्यापासून आपल्याला हवेचे एक प्रकारचे प्रदूषण होताना पाहायला मिळते। वरील सर्व चित्रांचे निरीक्षण धुरांचे उत्सर्जन विविध माध्यमातून होत असतात। हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो आणि हवेत या घटकांचा जे काय समतोल असन तो बिघडते। यामुळे वायू प्रदूषण होते। वाहने मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनांच्या ज्वलनातून लाकूड कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून बाहेर पडणारे जे काही घातक वायू असतात ते वायू दिवसांदिवस वाढत चाललेले, याच्यामुळे हवेचे प्रदूषण देखील होत आहे। तर ओझोनचा थर आपल्या पृथ्वीवर जर का ओझोनचा थर नसता तर सूर्याचे जे काही किरण असन ते डायरेक्टली आपल्या शरीरावर पडले असते आणि त्वचेचा कॅन्सर होण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा लोकांना त्याचा त्रास झाला असता। वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये ओझोन O3 या नावाने ओळखला जातो। या वायूंचा थर आढळतो। ओझोन वायूंचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी उंच खूप उंचीवर पृथ्वीवर जो काय ओझोनचा थर आहे सजीवासाठी फार महत्त्वाचा आहे। सूर्यापासून येणारी जी काही अनातील किरणे आहेत ते सजीवासाठी हानिकारक आहे। हा ओझोनचा जो थर आहे तर तो त्या किरणांना शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीचे संरक्षण होत असताना पाहायला मिळते। वातानुकूलित यंत्रे आणि रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे फ्लोरिकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराइड हे रासायनिक वायूत हवेत मिसळल्यामुळे ओझोनचा थर पातळ होत चाललेला आहे, त्याचा नाश सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। ओझोनचे सर्वात महत्त्व म्हणजे ओझोनचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी शासनाने 16 सप्टेंबर हा जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानण्यासाठी स्वीकृती दिली आहे। म्हणजे ज्वलनातून हवेत सोडले जाणारे जे काही घटक असन तर ते नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी। जर का आपण रात्रीला झोपल्याच्या नंतर आपण घरामध्ये जे काही दिवा लावतोय, सकाळी उठल्याच्या नंतर जर का घरामध्ये खिडक्या दरवाजे उघडे नसतील तर आपल्या नाकातून काळी भुकटी बाहेर येताना लक्षात येते। आपण तोंड धुताना नाकाला बोट लावल्याच्या नंतर आपल्याला काळी काजळ लागल्याचे लक्षात येते। मुंबई आणि पुणे नागपूर यासारख्या महानगरामध्ये रहदारीसाठी जे काही ठिकाणी असन तर हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक सुद्धा लावलेले असतात। या फलकाने ठिकठिकाणच्या हवेतील घातक व घटकांचे प्रमाण आपल्याला समजण्यासाठी मदत होताना पाहायला मिळते। पृथ्वीवर जर हवा नसती तर काय झाले असते? हवेमुळे आपल्याला एकमेकाचे बोलणे ऐकू येते। जर हवे ही मॉडर्न आहे, हवेच्या माध्यमातून आपण ऐकू शकतोय, पण जर हवाच नसती तर आपल्याला जीवन जगणं सुद्धा खूप कठीण झाले असते। दुसरा जो काही नंबरचा पाणी, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरामध्ये पाण्याचा वेगवेगळा उपयोग केला जातो। वेगवेगळ्या कामासाठी कितीतरी कामे आपण पाण्यावरच होताना पाहतो। त्याची नोंद आपल्याला सोबतच्या तक्त्यामध्ये करायची आणि चर्चा देखील करायची। एकूण वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील घराच्या व्यक्तीची संख्येने भागा, यावरून तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वापरण्यासाठी किती पाणी लागेल, आंघोळीसाठी, दात घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, स्वयंपाकासाठी, असा जर का पाण्याचा विचार केला तर खूप मोठा पाणी हा आपल्याला वापरण्यासाठी लागतोय। वरील आकृतीवरून आपल्या असे लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्याला सर्वांना जवळजवळ अशक्यच आहे। पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही।
मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात यासाठी दररोज 3 ते 4 लिटर हे माणसाला पिण्यासाठी पाणी लागतंय। इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते। त्यांच्या शरीरात आकारमानानुसार त्यांचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो। म्हणजे हत्तीला पिण्यासाठी पाणी वेगळे लागेल, बैलाला पिण्यासाठी पाणी वेगळे लागेल, सगळ्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी कसं लागते वेगवेगळे, याचे महत्त्व आपल्याला समजायला पाहिजे। हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो। या संयोगातून पाण्याची निर्मिती होते। पाण्याची काही वैशिष्ट्ये जे असन तर वैशिष्ट्ये लक्षात येण्यासारखे आपल्याला मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा आपण शिकलेलं आहे। तर आपण निरीक्षण जर का केलं तर समुद्र आणि महासागर, मग बर्फस्वरूप, भूगर्भातील व इतर पाणी आणि पिण्यासाठी उपलब्ध असलेलं पाणी, म्हणजे सगळ्यात कमी हे पिण्याचं पाणी असन। खारं पाणी तर आपल्याला पृथ्वीवर भरपूर प्रमाणात पाहायला मिळतंय, पण पिण्यासाठी जे पाणी लागतंय ते पाणी कमी प्रमाणात पाहायला मिळतंय। सर्वसाधारणतः तापमानामध्ये पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते। म्हणजे पाण्याला रंग नाही, चव नाही आणि वासही नसतो। मग अनेक पदार्थामध्ये पाण्यामध्ये सहज विरघळतात। पाण्यामध्ये सगळे पदार्थ का विरघळतात तर आपल्याला पाण्याला गंध, चव, वास हे काही नसल्यामुळे कोणतीही वस्तू त्याच्यात टाकली तर ती मिसळून जाते। दुधात पाणी टाकलं तर ते मिसळून जाते, पिठात पाणी मिसळून जाते। अशा वेगवेगळ्या गुणधर्मामध्ये आपण जर का पाहिलं तर रंगामध्ये पाणी टाकलं तर त्याच रंगाचं ते होऊन जाते। तर प्राण्यामधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये हे देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते। कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही। पृथ्वीवर उपलब्ध असलेले जे काही शेकडा प्रमाण पाणी असेल तर ते पाणी कशा प्रकारे असेल, समुद्राचं पाणी हे 97% पाहायला मिळते। मग पिण्यासाठी जे काही पाणी असेल तर आपल्याला फार कमी प्रमाणात म्हणजे 2.7 हे आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध असलेलं पाणी आहे आणि इतकंच पाणी आपल्याला पुरेसं होतंय। आणि बाकी जे काही खारं पाणी असेल तर ते खारं पाणी आपण पिऊ शकत नाही। तर हा जो पाण्याचा स्रोत आपल्याला दाखवलेला आहे, पृथ्वीवर सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी हे खारट असतं, काही पाणी गोठवलेल्या अवस्थेत असतं, बर्फाच्या अवस्थेत असतं। अत्यल्प कमी प्रमाणामध्येच म्हणजे विहीर, कुंपणनलिका, जे काही तलाव असेल अशा ठिकाणचंच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो आणि तेच आपल्यासाठी पुरेसे आहे। समुद्र, महासागर पाणी खारट सुद्धा उपयुक्त येत नाही, कारण त्याच्यामध्ये क्षार आणि नत्राचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते आपल्याला शेतीसाठी किंवा दुसऱ्या कामासाठी पिण्यासाठी उपयोगात आणता येत नाही। निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो। म्हणजे इथं एक प्रकारचं परिसर दाखवलेला आहे, त्या परिसरामधून आपल्याला पृथ्वीवरील पाण्याचा वापर कसा केला जातो हे चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। इतर पशुपक्षी याप्रमाणे पाण्याचा वापर करतात का? आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो। पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते हे आपण शिकलो आहोत। जलचक्राला बाष्प व पुरवण्याचे मोठे काम महासागराकडून होत असते, त्यामुळे पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण करता येतात। पिण्यासाठी जे काही पाणी मिळण्यासाठी ओढे आहेत, नदी आहेत, छोटी तळी आहेत, झरे आहेत, सरोवरे आहेत, म्हणजे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतो। त्याशिवाय मानव कुंपणनलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा देखील करीत असतो। त्याच्यासोबत मानवाने जे काही नद्यावर बांधलेले जे काही बंधारे आहेत तर त्या बंधाऱ्याने देखील आपण लहान मोठी धरणे सुद्धा बांधलेले पिण्याचा पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी। वाढती लोकसंख्या, पाण्याचा स्रोत वाढवण्यामागचं कारण असं आहे की दिवसेंदिवस जे काही लोकसंख्या वाढत आहे, म्हणून पाण्याची काटकसर करणे, पाणी अडवणे, जमिनीत जिरवणे, शक्य होईल ते साठवणे, पाण्याचे शक्य तेवढा पुनर्वापर करा आणि साठवलेले पाणी कधीही शिळे होत नसते हे सगळ्या जनतेला समजून सांगण्याचं कर्तव्य पाळा। वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, पाण्याचा अनिर्बंध वापर यामुळे आता पाणी कमी पडू लागलेलं आहे, त्यामुळे पाणी टंचाईची ही एक गंभीर अशी समस्या निर्माण झालेली आहे। म्हणजे जमीन कशाची बनलेली आहे? जमिनीमध्ये वेगवेगळे धातू, द्रव्य, पदार्थ पाहायला मिळतात। तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते? आपल्याला जमिनीवर वनस्पती दिसताय, मानव दिसतोय, दगड दिसते, पाणी दिसते, वेगवेगळे हे दिसतंय। जमीन सर्वत्र सपाट असते का? जमीन सर्वत्र सपाट नाही, उंच सकल असा भाग आहे। मानव जमीन निर्माण करतो का? मानव जमीन निर्माण करू शकत नाही। जमिनी निसर्गतः निर्मित झालेले। मानवाने जमिनीवर काय निर्माण केले आहे तर मानवाने जमिनीवर घरे, तळे, काही पाण्याचे स्रोत निर्माण करण्यासाठी काही जमिनीत खड्डे केलेले आहेत, काही खड्डे खणलेले आहेत, त्यावर वरून त्याला वेगवेगळे तिथं काही द्रव पदार्थ सुद्धा जमिनीमध्ये सापडलेले आहेत। तर जमीन
जमीन ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती व मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट स्वरूपामध्ये पाहायला मिळते. मानवासह इतर भूचर जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून देखील राहतात. याचाच अर्थ तो जमिनीत वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपण जमिनीचा वापर शेती, निवारे, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग घेत असतो. जमिनीतून मिळणारे खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ जमीन हे अत्यंत महत्त्वाचे संशोधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनलेली असेल तर हे आपल्याला जर का पाहायचं असेल तर एक बाटली दिल्याच्या नंतर बाटलीमध्ये थर दाखवलेले, त्या थरामध्ये जमिनीची निर्मितीची आपल्याला जर का पाहायची असेल तर प्लास्टिकची पारदर्शक बाटली घ्या. मूठभर माती, थोडे दगड, वाळू व पालापाचोळा व पाणी घ्या. बाटलीचा निमुळता असलेला वरचा जो भाग आहे तो कापा. भागात उरलेले काही साहित्य टाकावं. नंतर त्याला पाणी टाका. पाणी टाकल्याच्या नंतर हे जे काही मिश्रण आहे भरपूर ढवळून घ्यायचे व दुसऱ्या दिवशी त्याचे निरीक्षण करून पाहिजे. बाटलीतील मिश्रण कसे दिसते आहे, त्यामध्ये थर काय करतात, तर वरच्या थरापासून तर त्या खालच्या थरापर्यंत काय दिसत आहे. जमीन एक गाळणीचं काम करत आहे. जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी, तिचे काही जे थर असतात त्यामधून त्याचं ऑटोमॅटिक गाळणी होती आणि जमिनीमध्ये साचलेलं पाणी काय होतंय, स्वच्छ होताना आपल्याला लक्षात येईल. म्हणजे पृथ्वीवर देखील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चाललेले असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्यातील नीट निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला जमिनीवरील काही थर आढळतील. परिपक्व मृदा असलेली जमीन, सर्वात वरचा हा थर वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने म्हणजे सडल्याने निर्माण झालेला आहे. याला कुथित मृदा म्हणतात. म्हणजे जीव अवशेष जे काय सडतात त्यांच्यापासून जी मृदा तयार होते त्याला कुथित मृदा असे म्हणतात. तर हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळताना पाहायला मिळतं, कारण जंगलामध्ये बरेचसे प्राणी मरण पावतात. त्याखालील जमिनीमध्ये वाळू, माती व बारीक खड्डे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा असे म्हणतात. त्याखालील जमिनीमध्ये माती, मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढते, तर मूळ खडकांचेच असतात. मातीमध्ये आपल्याला जर का पाहायला गेलं तर चित्रामध्ये मृदा म्हणजे कुथित मृदाच्या नंतर अपरिपक्व मृदा पाहायला मिळतात. तर मातीचे लहान लहान खडकाचे थर पाहायला मिळतात. तर मूळ खडक या बाबतींचा आपल्याला मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज या खडकामध्ये येतातच. म्हणून प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते व तिचा रंग, पोत या दोन्ही बाबतीमध्ये खडकानुसारच ठरवल्या जातात. तर मृदा तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. माती तयार होताना ती काही पटकन माती तयार होणार नाही. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेने निर्माण होती. माती आपल्याला तयारही करता येत नाही. मूळ खडकांच्या अपक्षयामुळे, अपक्षय म्हणजे ते खडक कुजतात आणि त्याची बारीक बारीक मृदा तयार होते. मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या खडकामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशीसारखे कुदंत्र प्राणी आढळतात. कुदंत्र म्हणजे दाताने कुरतरणाऱ्या प्राण्यांना कुदंत्र असे म्हटले जातात. जमिनीवरील झाडांचे मुळे देखील खडकांच्या अपक्षयामुळे मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने होत असते. परिपक्व म्हणजे पूर्ण तयार झालेली मृदा 2.5 सेंटीमीटर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते हजारो वर्षाचा कालावधी लागताना पाहायला मिळेल. तर पूर आल्याच्या नंतर परिस्थिती कशी होते, वादळ येते, वारे येते. मानवाच्या कामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन म्हणजे लावणे, तिला झाकणे आणि वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होताना पाहायला मिळते. तुमच्या परिसरातील वेगवेगळे ठिकाणे जसे की अंगण आहे, बाग आहे, डोंगर आहे, नदीकाठ आहे, शेती आहे, खडकाळ आहे, जमिनीतील मृदेंचे नमुने मिळवायचे. त्यांना जर का आपण पाहिलं तर त्यांना रंग, स्पर्श व कणांचा आकार, मुद्द्यांच्या आधारे आपल्याला निरीक्षण नोंदवून घेता येईल. म्हणजेच मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन त्याचे कुजणे मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा असे, ह्युमस असे म्हटलं जातं. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करत असते. तर मृदेमध्ये हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे व
या कमी देखील कुथित मृदा महत्त्वाची असतात. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरामध्ये कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33 ते 50% एवढे पाहायला मिळतात. मृदेमध्ये विविध घटक सुद्धा असतात. जैविक घटक आणि अजैविक घटक या दोन्ही घटकांचा आपल्याला त्यामध्ये समावेश होताना पाहायला मिळतो. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथ्या पालथीमुळे काय झालेलं आहे की पृथ्वीवर जे उलट पालट झालेली आहे, तर त्या उलथा पालथीमुळे जमिनीवर मृदेमध्ये जंगल भूगर्भात गाडल्या गेलेली आहे. त्यानंतर सजीवात मृद अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडलेली आहे. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल व केरोसिन, तर पॅराफिन इंधने, तर डांबर, मेण हे सुद्धा उपयुक्त पदार्थ मिळतात. काही काळाने जमिनीमध्ये काय झालेलं आहे की सगळेच वस्तू म्हणजे आपल्याला झाडे, मानव, मृत अवशेष असे भूकंपामुळे किंवा सुनामी महापुरामुळे गाडल्या गेलेली आहे, त्याच्यापासून हे पदार्थ होताना पाहायला मिळतात. पृथ्वीवरील जमीन आणि पाणी, हवा यांचा वापर सजीव करतात. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करत असतो. या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेमध्ये अल्प आहे. म्हणजे पिण्यासाठी जे उपलब्ध पाणी लागतंय तर ते 3% उपलब्ध, जमिनी 29% आहे आणि ऑक्सिजन हा फक्त 21% ऑक्सिजन पाहायला मिळतो. वरील कोष्टकांचा विचार करता ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी सर्व सजीवांना पुरेशी आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. संसाधनाच्या त्याने तारतम्याने वापर केला पाहिजे. हवा व ती स्वतःच्या बरोबरच व इतर सजीवांचा देखील आपण भान ठेवले पाहिजे, तरच आपण पृथ्वीवर जगू शकतो. कोण काय करत असतं? भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ह्या संस्थेने हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करत असते. याशिवाय हवामान बदल विषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे संस्थेमध्येच केली जात असतात. म्हणजेच आपल्याला या पाठातून काय शिकायला मिळाले? सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे आणि निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधन म्हणून ओळखले जातात. तर हवा, पाणी व जमीन या महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधने आहेत. जमीन आणि मृदा एकच नसून त्यामध्ये फरक सुद्धा पाहायला मिळतो. मृदेमध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक असे घटक पाहायला मिळतात. हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्साईड सुद्धा, तर निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण हे घटक सुद्धा पाहायला मिळत असतात. ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. नैसर्गिक संसाधनाने काळजी व काटकसरीने वापरले पाहिजे. जर का आपण ह्या गोष्टी काटकसरीने जर का वापरल्या नाही तर एक दिवस ह्या नष्ट होऊ शकतात, संपू सुद्धा शकतात आणि संपल्याच्या नंतर आपल्याला पर्यावरणामध्ये भरपूर गोष्टींचा ऱ्हास होणार असल्यामुळे काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे.